सुरक्षित आहे. कोण इकडे बस घे नव्हतं बिघडतं ते माननीय श्री कुमार केने साहेब. तर निश्चित नेवाली पाड्याचे आमचे उद्योगपती सन्माननीय माननीय श्री कुमार केणे साहेब या ठिकाणी उपस्थित होतात. विनंती करेत त्यांना की व्यासपीठावरती यावं. तर आमचे नेवाली पाड्याचे उद्योगपती कुमार केणे साहेब उद्योगपती इथे उपस्थित होत आहेत. विनंती करेत त्यांना की आपण व्यासपीठावरती यावं. इथे मात्र सुरेख मॅच आपण पाहतो. सेकंड राऊंडचा अजून एक मॅच आपल्याला पाहायला मिळतोय. दोन ताकदवर संघ, दोन्ही टीमला आपण शुभेच्छा देऊया. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम, शो द गुड गेम. एका बाजूला आपण पाहतो इथे वांगणी परिसरातील एक दादा संघ ज्यानं पहिल्या मॅच मध्ये खूप चांगली कामगिरी केली आणि इथे या विभागातील नामवंत संघ वसा संघाला परास्त केलं. सुनील केमणीच्या बॅटमध्ये आपण पाहतो या स्पर्धेमध्ये तिसरं अर्धशतक पाहायला भेटलं. हा चेंडू सुरेख स्ट्रोक, यावेळी मिड विकेटला कोणी नाहीये. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. तर इथे आपण पाहतो धावपळकावरती धावा. पहिला चेंडूवरती इरादे स्पष्ट केले आणि आत्ता मात्र आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये सरळ स्वागत करताना चेंडू सरळ सीमा पार 6 धावा. थँक्यू डीजे. एकूण धावसंख्या आपण पाहतो धावपळकावरती लागली गेली ती. पहिला पॉवर प्लेचा खेळ सुरू आहे. पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राईव्ह बॅक टू द बॉलर. यावेळी देखील चेंडू येतो लॉंग ऑफ लॉंगांच्या मध्ये. आता इथे चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. क्षेत्ररक्षकांना एक दुसऱ्याला कॉल दिला नव्हता आणि इथे दोघांच्या चुकीमुळे हा चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. प्रवीणनं पहिल्या चेंडूवरती एक धाव घेतली आणि जसं स्ट्रायकरवरती राकेशला आमंत्रित केलंय तर यावर्षी खूप इन्फॉर्म मध्ये राकेश आहे आणि आत्ता देखील ते खेळ पाहायला भेटलाय. लगातार स्ट्रोक इथे चांगले पाहायला भेटतात राकेशच्या बॅटमधनं. राकेश पाटील तर 3 चेंडूमध्ये त्याने 14 धावेचं योगदान आपल्या संघाला दिलाय. एक जबरदस्त लढाई. हा चेंडू शॉट लाईक दॅट सुपर 6 आपण पाहतोय. स्क्वेअर ऑफ द विकेट, गॉन 6 रन. लगातार विस्फोटकपणा दाखवलाय आणि इथे सचिन केवणेवरती प्रतिहल्ला चढवताना तब्बल त्यांना 19 धावा आतापर्यंत 21 धावा एकवटल्यात. 4 चेंडूमध्ये 20 धावा त्याने एकवटल्या. पहिल्या चेंडूवरती ते प्रवीणने एक धाव घेतली आणि पहिला पॉवर प्ले मध्ये टार्गेट केलं इथे सचिन केवणेला आणि धावसंख्या आपण पाहतो 21. 21 धावा. हा चेंडू सुरेख होता. इथे मात्र दिशा देण्याचा प्रयत्न केला. शॉट स्क्वेअर लेग रिजन मध्ये सिंगल. ओव्हर समाप्त होत आहे. फर्स्ट ओव्हर कंप्लीट. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 22 धावा धावपळकावरती. थँक्यू डीजे. खूप चांगले संगीत संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण पाहतो प्रेक्षकांना ऐकवलं जात आहे. भक्तांच्या कृपेची सावळी आमची साई मावळी. आता इथे आपण पाहतो एकूण पहिला षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिला पॉवर प्ले मध्ये फलंदाजी करताना इथे नागाव टीमने बनवल्यात 22 धावा. 22 विदाउट लॉस. पहिलं षटक इथे मागडं फेकलं सचिन केवणेनं जो मेन गोलंदाज आहे इथे धवलेपाटा टीमचा. मग इथे त्याच्यावरती प्रत्यल्ला चढवला फलंदाजी करताना राकेश पाटीलनं. तर नो स्ट्रायकरवरती फलंदाज आपण पाहतो इथे प्रवीणनं. हा चेंडू अपरकटच्या माध्यमातून वीरेंद्र सेहवागच्या स्टाईलला चेंडू जातोय. 1 बाउन्स ओव्हर द रोप फॉर 4 रन.
थँक्यू डीजे. किती विस्फोटकपणा दाखवलाय मैदानावरती राकेशनं आणि निश्चित आपण पाहतो इथे लगातार मोठे स्ट्रोक त्याच्या बॅटमधनं पाहायला भेटलेत. एडुटनेच्या मैदानावर अंतारीच्या मैदानावरती देखील मॅन ऑफ द सिरीज राहिला होता. खूप चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून पाहायला भेटली. सिद्दीकरूच्या मैदानावरती देखील मॅन ऑफ द सिरीज राहिला. आता इथे चेंडू मिड विकेटला जाईल तोपर्यंत सिंगल येते. एकूण धावसंख्या आपण पाहतोय यावेळी आपण पाहतोय 27. अंतरीच्या मैदानावरती मॅन ऑफ द सिरीज LED TV देऊन त्याला सन्मानित केलं होतं. तर सिद्दीकरच्या मैदानावरती ती 30 निमित्त स्पर्धा होती तिथे बकरा देऊन त्याला सन्मानित केलं होतं. तरीची तिथे आपण पाहतो टोटल स्कोर 27. हा चेंडू सुरेख गॅप शॉट सिलेक्शन. क्षेत्ररक्षक नाही आहेत. बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. यावेळी प्रवीणच्या बॅट मधून चौकार. तर इथे आपण पाहतोय धावपळकावरती धावा लागल्या गेल्यात. आतापर्यंत आपण पाहतोय 20 या ठिकाणी आपण पाहतो 31 धावपळकावरती लागतात. दाट चेंडूची समाप्ती देखील झाली आहे. सेकंड ओव्हर गोलंदाज इथे जितेशचा वापर केलाय. दुसरं षटक इथे जितेशच्या माध्यमातून फेकलं जाते. थोडीशी मागणी गोलंदाजी जितेशकडनं देखील पाहायला भेटली. हा चेंडू सरळ इथे ऑन साईडला चेंडू जाईल डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक प्रवीणच्या बॅट मधून दमदार चौकार. तर इथे आपण पाहतोय धाव फळकावरती धावा. हा चेंडू इथे टॅप केलाय. हलक्या हातानं क्लिक केलाय. एकूण धावसंख्या आपण पाहतोय धावफळकावरती धावसंख्या आपण पाहतो 26 रन 36 रन 36 धावा आपण पाहतो धावफळकावरती लागल्यात. एक जबरदस्त टोटल उभं केलं जात आहे कारण संध्याकाळचं सत्र आहे आणि या संध्याकाळच्या सत्रामध्ये एक चांगलं टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न केला इथे नागाव टीमनं. आपण पाहतो मॅच जहानमान ढवळेपाडा विपक्ष 12-13 नागाव या दोन टीम मध्ये. आता इथे आतापर्यंत आपण पाहिलं तर चांगला क्रिकेट सादर केलाय. फलंदाजी करताना सलामी फलंदाज प्रवीण आणि राकेशच्या बॅट मधनं आतापर्यंत 3 चौकार 2 षटकार आम्हाला पाहायला भेटलेत. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो इथे 2 चौकारानं प्रवीण खेळतोय. सांघिक धावसंख्या 36. तर याच दरम्यान नेवली पाड्याचे आमचे लक्ष्मण जाधव तसेच आमचे चैनू शेठ जाधव यांचे बंधू बालराम जाधव हे देखील उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मी स्वागत करेल. निश्चित स्पर्धा आपण पाहतो धर्मवीर चषक धर्मवीर आनंद दिघे साहेब स्मृती चषक 2019 पर्व. आज या स्पर्धेचा 4था दिवस असेल. उद्या आणि परवा इथे आपण क्वार्टर फायनल सेमीफायनल मेगा फायनलचे मॅच पाहू कारण उद्या देखील जे उर्वरित सामने होते ते उद्या आपण निश्चित आपल्याला इथे पाहायला भेटतील. सेकंड राऊंडचे 3rd राऊंडचे इथे मॅच आपल्याला पाहायला भेटतील. हरीश केवणीचा पहिला चेंडू इथे डॉट पाहायला भेटतोय. एक चांगला गोलंदाज आहे. निश्चित इथे अपेक्षा असेल त्याच्याकडे देखील एक चांगल्या गोलंदाजाची. 2 षटकामध्ये दोघांनी खूप धावा खर्च केल्या. सचिन केवणेनं 22 तर त्याच्यानंतर जितेशनं तिथे एकूण 14 धावा खर्च केल्या. स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला. प्रयत्न खूप चांगला होता कारण इथे आपण पाहिले तर फलंदाज नो स्ट्राईक आणि बत्ती होते डेंजर झोनला. राकेश पाटील ज्या खेळाडूकडे आपण पाहतो डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न होता. कौतुक करेल इथे हरीशचं. धावसंख्या 37 रन विदाउट लॉस. सूर्याची किरण आपण पाहतो आपल्यापासून दूर जात आहेत. हळूहळू सूर्य देखील अस्ताला चाललाय. म्हणजे अस्ताला जाताना आपल्या समवेत कोणाला घेऊन जाईल. हा चेंडू राकेश साठी भिडकावून देतोय. मनगटी ताकदीचा वापर. चेंडू जातोय लांगांच्या वरनं.
लॉन्ग 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 बिग वे आउट ऑफ द पार्क 6 रन. थँक्यू डीजे. 38 4 षटकार 3 चौकाराच्या मदतीनं 38 धावेची खेळी त्यानं मैदानावरती साकारली आहे. एक जबरदस्त बॅटिंग आपल्याला पाहायला मिळतोय आणि सर्वात लांब पल्ल्याचे षटकार इथे तो दाखवत आहे. टुर्नामेंट मधला आपण पाहतो एक चांगला षटकार इथे पाहायला भेटला. एक जबरदस्त बॅटिंग राकेश ऑन फायर. तब्बल त्यानं 4 षटकार 3 चौकार दाखवलेत. एकूण 38 धावेचा खेळ त्याने आपल्या संघासाठी केलाय. बघा चेंडू देखील खूप दूरवर गेलाय. मैदानामध्ये यायला देखील घाबरतो कारण एवढ्या जोराचे फटके त्याला पडलेत. राकेशच्या बॅट मधून तब्बल 3 चौकार आणि 4 षटकार त्याच्या बॅट मध्ये पाहायला भेटलात. त्यामुळे चेंडू देखील घाबरतो मैदानावरती यायला. एकूण धावसंख्या आपण पाहतो 49. 49 धाबा आपण पाहतो. धाबा गती लागल्यात. हा चेंडू खराब क्षेत्ररक्षण. चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक दमदार चौकार. थँक्यू डीजे. 4 चौकार 4 षटकार 42 धावेची खेळी त्याने आतापर्यंत साकारली आणि सांगी किती आपण पाहतोय अर्धशतक कंप्लीट झालं. एकूण धावसंख्या आपल्याला पाहते 53. तर याच दरम्यान सन्माननीय माजी जिल्हा परिषद सदस्य संजय शेठ चिकणकर या ठिकाणी उपस्थित होतात. विनंती करीत साहेबांना आपण व्यासपीठावरती यावं. आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय संजय शेठ चिकणकर या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचंही मी स्वागत करेन. इथे फलंदाज बाद विकेट नंबर 5. ज्या खेळाडूनं आक्रमकता सिद्ध केली, ज्या खेळाडूनं इथे ताबडतोब खेळी केली आणि आपल्या संघाला एक चांगलं टार्गेट सेट करून दिलंय तो फलंदाज राकेश पाटील 42 धावा बनवून बाद झालाय. एकूण धावसंख्या 53. लॉस ऑफ 1 विकेट. थँक्यू डीजे. तर याच दरम्यान सन्माननीय संजय शेठ चिकणकर माजी जिल्हा परिषद सदस्य त्यांच्या समेत रमेश साळवी शाखा प्रमुख आणि त्याच्यानंतर शाखा प्रमुख गोपीनाथ शेठ म्हात्रे या ठिकाणी उपस्थित होतात. त्यांचं देखील आम्ही स्वागत करतो स्पर्धेच्या माध्यमातून. सहर्ष स्वागत आहे. मोस्ट वेलकम. सहर्ष स्वागत आहे तुमचं. इथे 3 षटकांचा खेळ समाप्त. अजून 2 चेंडू शिल्लक असेल कारण आपण पाहतो इथे एक चेंडू शिल्लक असेल पंच झाली. थँक्यू. इथे स्कोरर करणं थोडीशी मिस्टेक पाहायला भेटली. तर एकूण आपण पाहतोय 3 षटकांच्या समाप्तीनंतर 53 धावा आपण पाहतोय मैदानावरती. देखील शेवटचा ओव्हर. हा चेंडू सुरेख होता. यावेळेस मात्र चेंडूला विडकावून देतोय. चेंडू जाईल फाईन बाउंड्री लाईन कडे. तिथे देखील थोडस खराब क्षेत्ररक्षण पाहायला भेटलंय. इथे मात्र 2 धावा कंप्लीट झाल्या. 3ऱ्या धावेचा प्रयत्न. फलंदाज धावचित. फलंदाज प्रवीण बॅक टू द पवेलियन. थँक्यू डीजे. तर याच दरम्यान आमचे सन्माननीय राम वायले साहेब या ठिकाणी उपस्थित होते नेवाली पाड्याचे. त्यांचं देखील मी स्वागत करेल. विनंती करेल त्यांना की आपण व्यासपीठावरती विराजमान व्हावं. मोस्ट वेलकम साहेब. तुमचं स्पर्धेच्या माध्यमातून एक मोठी स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. धर्मवीर आनंद दिघे साहेब स्मृती चषक 2019 पर्व. इथे मात्र प्रवीणला बाद व्हावं लागतंय धावचीच्या स्वरूपामध्ये. एकूण धावसंख्या आपण पाहतोय धावपडकावरती लागली आहे ती 55. लॉस ऑफ 2 विकेट. तर निश्चित आपण पाहतो सुरुवातीला खूप चांगली सुरुवात दिली प्रवीणनं देखील आणि इथे राकेशनं खूप चांगला खेळ केला. 42 रन 42 धावेचा इथे आपल्या संघाला योगदान दिला. मात्र शेवटचं षटक इथं मार्गस्थ आहे. गोलंदाज तयार होतोय. यावेळेस मात्र चेंडू हवेमध्ये. उंची जास्त लांबी कमी. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मात्र खराब क्षेत्ररक्षण दाखवत आहेत. सातत्याने इथे धवलेपाडा संघाकडनं क्षेत्ररक्षण खराब पाहायला भेटला. कारण महत्वपूर्ण मॅच आहे आणि या क्षणाला तुम्ही अशा चुका जर केल्या तर निश्चित इथे त्याचा परिणाम तुम्हाला भोगावा लागेल. एकूण धावा आल्या या चेंडूवरती 2. एकूण धावसंख्या 57. तर याच दरम्यान नेवली पाड्याचे आमचे उद्योजक
विजय शेटकेने इथे उपस्थित होतात. तर इथे नितेश जाधव यांच्याकडे तुम्हाला आमंत्रण असेल की आपण व्यासपीठावरती यावं. तर इथे एकूण आपण पाहतोय धापडकावरती हा चेंडू इथे अपील होता लेग बिफोरचा. मग इथे लेग बायच्या स्वरूपामध्ये धाव मिळेल. एकूण धावसंख्या 58. निश्चित इथे चांगलं टार्गेट सेट केलं. संध्याकाळचं सत्र आहे. निश्चित या क्षणाला जसं आपण पाहतो सूर्य अस्ताला जाईल तेव्हा निश्चित गोलंदाजाला जास्त अनुकूल ही खेळपट्टी आम्हाला 3 दिवस सातत्याने पाहायला भेटले. मग इथे काय चित्र होईल. 58 धाबा आतापर्यंत लावल्या गेल्यात. शेवटचं षटक मार्गस्थ असताना फलंदाज स्ट्रायकरवरती आपण पाहतोय सूरज येतोय. नवीन फलंदाज मैदानावरती स्ट्रायकरवरती सूरज मडबी तुम्हाला पाहायला भेटेल. तर विजय शेटकेडे यांना पुन्हा एकदा विनंती असेल. उद्योजक आहेत आमचे नेवाळी पाड्याचे यायचं आपण व्यासपीठावरती. हा चेंडू बिग हिट करतोय. या मिसमध्ये चेंडू जाईल एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला. तिथे 2-2 क्षेत्ररक्षक मात्र चेंडू मागे धावतायत. 2 धावा कंप्लीट झाला. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तिसरी धाव घेताना इथे फलंदाज धावचित सूरज मडवी. बॅक टू द पवेलियन. चला दवलेपाडा आपण जास्त मीटिंग घेऊ नका कारण आपल्याला बॅटिंग करायची सेकंड इनिंग मध्ये आणि जर इथे थोडा अंदाज झाला तर तुम्हाला त्याचा परिणाम भोगावा लागेल. त्यामुळे आपण जास्त एकत्रित येऊ नका. एकूण धावसंख्या आपण पाहतो 60 धावा. एक चांगलं टार्गेट सेट झालाय. एक जबरदस्त बॅटिंग इथे पाहायला भेटली. खऱ्या अर्थानं कौतुक करेल राकेश पाडीचं ज्यानं तब्बल 42 धावेचा खेळ मैदानावरती केला. मग इथे शेवटच्या षटकातील अद्याप 2 चेंडू शिल्लक असतील. धाबा बळकावरती 60 धावा आपण पाहतोय आतापर्यंत लागल्यात. एकूण फलंदाज बाद झालेत 3. हा चेंडू बिग हिट करतोय. जबरदस्त स्ट्रोक. यावेळेस मात्र चेंडू बॅकवर्ड स्पेअर लेगच्या डोक्यावरनं ऑनसाइडला शपलून हा चेंडू भिडकावून दिलाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. भिऊ नको पोरी तू हांग कराना कॉलेजला जाऊन तू हांग सराना. भिऊ नको पोरी तू हांग कराना कॉलेजला जाऊन. थँक्यू डीजे. तर इथे आपण पाहतोय धावपळकावरती धावा लागल्या गेल्यात 66. एक चांगलं टार्गेट. पुन्हा एकदा ऑनसाइडला शपवून करण्याचा प्रयत्न मात्र हा चेंडू खूप चांगला होता. इथे डॉट चेंडूची समाप्ती पाहायला भेटेल. एकूण धावसंख्या आपण पाहतोय 4 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना पहिल्या सत्रामध्ये इथे आपण पाहतो नागाव टीमनं 67 धावा ठोकल्यात. 68 धावेचं लक्ष मैदानावरती उभं केलंय. यावेळेस जय हनुमाननं दवलेपाडा टीम समोर. चला नागाव टीम आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे कारण इथे सूर्याची किरणं आता दूर चालली आहेत. सूर्य देखील अस्ताला चाललाय. विनंती राहील आपल्याला की आपण लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवायचंय. 67 धावा झाल्यात. 68 धावेचं टार्गेट इथे असेल दवलेपाडा टीम समोर. तुझी माझी दोस्ती तुझी माझी दोस्ती. थँक्यू डीजे. तर व्यासपीठावरती आपण पाहतो आमचे शाखा प्रमुख गोपीनाथजी म्हात्रे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं स्वागत केलं जाईल. मी चैनू शेट तर तसेच इथे उपस्थित मान्यवर आपण पाहतो आमचे संजय शेठ चिकनकर साहेब माजी जिल्हा परिषद सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं स्वागत इथे केलं जाईल. मी चैनू शेठ जाधव यांना विनंती करेल की आपण आपल्या शुभाचे सन्माननीय संजय शेठ चिकनकर यांचं आपण स्वागत करावं. तर इथे आपण पाहतोय चला लगेच नागाव टीम आपण लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं. सलामी जोडी देखील मैदानावरती रवाना होतीय. दवलेपाडा टीमची ताकदवर जोडी नेहमीच राहिली आणि आता मात्र ती जोडी मैदानावरती रवाना होतीय. सचिन केवणे सुनील केवणे मागच्या मॅच मध्ये 52 धाबीची खेळी त्यानं केली होती. आता तोच पुन्हा एकदा तीच अपेक्षा असेल इथे मात्र येणाऱ्या मॅच मध्ये.
तर सलामी जोडी आपण पाहतोय मैदानावरती जातीय स्वप्न आणि अभिलाषा बालगुण दिलेलं टार्गेट सेट करण्याच्या प्रयत्नासाठी आता पाहतो मैदानावरती सचिन केवणे आणि सुनील केवणे हे ताकदवर फलंदाज मैदानावरती जात आहेत. 68 इथे 68 धावा बडवायचे आहेत. तर इथे सामना स्टार्ट होतोय. पहिला चेंडू भिडकावून दिलाय. डावाला सुरुवात करताना सुनील केवडेच्या बॅट मधनं पहिला विस्फोटक स्ट्रोक. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. थँक्यू डीजे. ही त्याची ओळख आहे. स्वतःचा परिचय प्रेक्षकांना पटवून दिला. मात्र इथे कट अँड वर्ल्ड फलंदाज बाद. फर्स्ट विकेट गॉन. सुनील केवणे बॅक टू द पवेलियन. थँक्यू डीजे. तर व्यासपीठावरती या ठिकाणी मनीष जाधव साहेब उपस्थित आहेत. तसेच लक्ष्मण जाधव हे देखील उपस्थित आहेत. त्यांचं इथे स्वागत केले जाईल आमच्या अतिथी कक्षामध्ये. मी विनंती करेल आमच्या चैनुशेठ जाधव यांना की आपण स्वागत करावं त्यांचं. सन्माननीय मनीष जाधव तसेच लक्ष्मण शेठ जाधव हे देखील उपस्थित आहेत. त्यांचं इथे स्वागत केलं जाते आमच्या चैनुशेठ जाधव यांच्या शुभाचे. तर नवीन फलंदाज भूषण बैकर मैदानावरती जातोय स्ट्रायकरवरती. खूप चांगला चेंडू. इथे मात्र कार्पेटच्या माध्यमातून चेंडू येईल लॉंगांकडे. तोपर्यंत सिंगल येईल. सिंगल धावपकावरती धावा येतात 5. फर्स्ट विकेट आपण पाहिलं. सुनील केवणे अपयशी ठरला. पहिल्या चेंडूवरती चौकात त्यानं दाखवला. मात्र त्याला इथे चांगला खेळ करता आला नाहीये. मग ते कौतुक करेल एका बाजूला गोलंदाजाचं स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये काय जबरदस्त झेल टिपलाय. कॉटन बॉल तिथे आपल्याला पाहायला भेटला. कारण चेंडू इथे आपण पाहिलं तर गोलंदाजाला स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये चेंडू कॅच करणं किंवा झेल करणं इथे थोडं कठीण असतं. चेंडूवरती ग्रीप पकडणं, रनअप घेणं, त्याच्यानंतर चेंडू रिलीव्ह करणं आणि त्याच्यानंतर बॉडी बॅलन्स करणं या गोष्टी करताना निश्चित तिथे जबरदस्त झेल टिपला. मात्र हा चेंडू आउट स्विंग. सचिन केवणे स्ट्रायकरवरती होते. डॉट चेंडूची समाप्ती. यावर्षी आपण पाहिले तर कांबळपाड्याच्या मैदानावरती आक्रमकता सिद्ध केली होती. हा चेंडू अजून एक डॉट चेंडू. आत्ता मात्र इथे प्रेशर पाहायला मिळतंय पूर्णपणे ढवळेपाडा टीम वरती. ज्या टीम समोर आपण पाहतोय 68 धावेचं भलं मोठं आव्हान मैदानावरती होतं. हा चेंडू सुरेख होता. इथे मात्र आपण पाहतोय धाव येईल 1 आणि 1 धावेच्या मदतीनं आपण पाहतोय षटक क्रमांक पहिला समाप्त होतोय. फर्स्ट ओव्हर कंप्लीट. टोटल रन 6 रन. लॉस ऑफ 1 विकेट. तर इथे आपण पाहतो एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला भेटेल ती
10 धाबा. इथे सचिनला पूर्णपणे झोकून द्यावा लागेल कारण इथे मोठं टार्गेट आहे आणि या क्षणाला इथे सचिननं जर चांगला खेळ केला तर निश्चित तो टार्गेट देखील इथे चेस करू शकतील. कारण आपण पाहिलं तर खंबालपाड्याच्या मैदानावरती 75 धावेची त्यानं एक जबरदस्त इनिंग साकारली होती. तब्बल 18 चेंडूमध्ये 75 धावा त्याने बनवल्या होत्या आणि एक जबरदस्त इनिंग तिथे साकारली. ती इनिंग इथे त्याला साकारावी लागेल कारण इथे टार्गेट खूप मोठं आहे. एकूण धावसंख्या 11 समीकरण असेल ते आता 57 धावेची गरज आहे येणाऱ्या चेंडूवरती. चेंडू शिल्लक असतील इथे 16 चेंडूंचा खेळ बाकी या 16 चेंडूंमध्ये इथे त्यांना धावा बनवायचे ते तब्बल 57. आक्रमकता सिद्ध करावी लागेल. जी आक्रमकता राकेशने सिद्ध केली ती आक्रमकता आता इथे सिद्ध करावी लागेल. हा चेंडू बिगिट करतोय या मिस टायमिंग स्ट्रोक. फलंदाज बाद भूषण बाईकर बॅक टू द पवेलियन. थँक्यू डीजे. इथे आता मात्र भूषण बैकर देखील बाहेर झालेत. नवीन फलंदाज मैदानावरती येत आहेत. नेट क्रमांक 4 चौथ्या क्रमांकाला महेश केवणे मैदानावरती येत आहेत. आता सचिन आणि महेश इथे चांगला खेळ करावा लागेल. 68 धावा तुम्हाला बनवायच्या आहेत. हा चेंडू सचिनसाठी ऑन साईडला शपथ झाले. पुन्हा एकदा मिड विकेटला तिथे शतरक्षक येतील. चेंडूला उचलून फेक करतील. अवधी भेटला आणि तिथे मात्र 2 धावा कंप्लीट केल्या. एकूण धावसंख्या 13 रन 13 धाबा आपण पाहतो धाबळकावरती लागल्यात. आत्ता मात्र समीकरण उरलंय येणारे अद्याप 55 धाबीची गरज असेल येणाऱ्या 14 चेंडूमध्ये. 14 चेंडू आणि 55 धाबा आक्रमकता सिद्ध करावी लागेल. इथं फलंदाजी करताना सचिन केवणेला हा चेंडू वारंवार प्रयत्न केला जातोय. मात्र इथे बॅटच्या मधोमध चेंडू येत नाहीये कारण हवाचा स्ट्रोक त्याला खेळता येत नाहीये. आणि एका बाजूला गोलंदाजीचा भेदक मार आपल्याला पाहायला भेटला. निश्चित राकेशकडनं ज्याच्या माध्यमातून गोलंदाजी चांगली पाहायला भेटली त्याच्याकडनं गोलंदाजी देखील खूप चांगली पाहायला भेटते. एकूण धावसंख्या आपण पाहतोय धापडकावरती 14 धावा 54 धावा इथनं बनवायचे 13 चेंडूमध्ये. 13 चेंडू 54 धावा. शेवटच्या चेंडूमध्ये एकात मोठा स्ट्रोक इथे मात्र कमबॅक मिळवून देऊ शकतो कारण इथनं एका चौकार एका षटकार निश्चित 12 चेंडूंमध्ये जर शेवटचा चेंडू इथे मात्र डॉट झालाय. 2 षटक कंप्लीट होतील. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपडकावरती लागतीय. इथे 2 बाद फक्त आपण 12 धावसंख्या आहे ती 14. समीकरण 12 चेंडू 54 धावेची गरज. तर चला इथे नागाव टीम आपण जास्त वेळ घेऊ नका कारण इथे अंधार होत चाललाय. सूर्याची किरण देखील दूर गेली. सूर्य देखील अस्ताला गेलाय. मात्र इथे अस्ताला जाता जाता सोबत कोणाला घेऊन जाणार कारण इथनं संघर्ष करावा लागेल दवडेपाडा टीमला. ज्या संघासमोर आपण पाहतो धावांची गरज असेल येणारे 12 चेंडू 54 धावा. सचिन जर एकमेव असा खेळाडू आहे ज्याच्याकडनं अपेक्षा बाळगल्या जातील तर सचिनकडे ती क्षमता आहे मोठे पटके दाखवण्याची. 12 चेंडू 54 धावा. गोलंदाज तयार. 30 षटक. हा चेंडू पडल्यानंतर डीप राहिला. फलंदाज ऑन साइड मध्ये खेळण्याचा प्रयत्न करतात. डॉट चेंडूची समाप्ती. समीकरण बदललं जात आहे. 11 चेंडू 54 धावेची गरज. तो गोलंदाज तयार. हा चेंडू मिड विकेटला. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. झेल टिपला जातोय. सचिनच्या खेळीचा अंत. आत्ता मात्र इथनं कठीण परिस्थिती असेल का 10 चेंडूंमध्ये 54 धावा संघाला बनवायच्या आहेत.
तर इथे आपण पाहतो निश्चित समीकरण आता महागडं झालंय. हा चेंडू सरा बॅटनं मिस टायमिंग स्ट्रोक आहे. यावेळेस देखील शतरक्षक जज करतात. तोच शतरक्षक होता रोहित. अजून एक झेल टिपतो आणि अजून एक फलंदाज मैदानाच्या बाहेर. तर इथे आपण पाहतो निश्चित हा चेंडू सुरेख होता. यावेळेस मात्र चेंडूला भिडकावून दिलाय. चेंडू बाउंड्रीच्या बाहेर चौकार. येणारे 8 चेंडू. आता मात्र 50 धाबीची गरज आहे. इथनं 8 चेंडू मध्ये 8 षटकात जरी मारले तरी मात्र मॅच जिंकणं कठीण असेल ज्या अनुमान ठेवले पड्या टीमला. तर सेकंड आपण पाहतोय हा चेंडू बिगिट करतोय. वाडा स्ट्रोक. हे स्ट्रोक सुरुवातीला यायला हवे होते. मात्र इथे वेल गेली. मात्र इथे जिंकण्यासाठी आता 44 धाबीची गरज आहे. येणारे समीकरण 7 चेंडू 44 धाबा. थँक्यू डीजे. समीकरण आपण पाहणार इथे. हा चेंडू ऑप्शनच्या बाहेर. पंचामा सांगते स्वर आहे. तर इथनं प्रत्येक चेंडू सीमापार पाठवायचा आहे. सेकंड वरती महेश कमणे तुम्हाला पाहायला भेटतात ज्याच्याकडे देखील क्षमता. 7 चेंडू 43 धाबीची गरज. हा चेंडू सुरेख होता. यावेळेस मध्ये चेंडूला भिडकावतोय डीप मिड विकेटला. तिथे शतरक्षक होते. सिंगल येणार. षटक समाप्त होत आहेत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय एकूण धावसंख्या 26. समीकरण आता मात्र शेवटचं ओव्हर 6 चेंडू आणि 42 धाबा. तर निश्चित तिथे आपण पाहतो एकूण औपचारिकता असेल कारण 6 चेंडू 42 धाबा. कठीण परिस्थिती असेल मैदानावरती. आता एखादा चमत्कार फक्त आता जवळपाडा टीमला वाचवू शकेल. तर एकूण आपण पाहतोय निश्चित जिंकण्यासाठी एक मोठं टार्गेट सेट केलं. प्रथम फलंदाजी करताना 67 धाबा या संघाने एकवटल्या. पहिला चेंडू इथे मात्र सुरेख होता. एकच धाब येईल. संगम गोलंदाजी करतोय. तर केवळ औपचारिकता आपण पाहतो मैदानावरती कारण मॅच पूर्णपणे एकतर्फा झाली आहे. यू आर द वॉचिंग वन साइड मॅच. मॅच मध्ये इथे एकतर्फा पाहतोय. फुल्लेंचा चेंडू इथे मात्र चेंडू जाईल मिड विकेटला. तिथे क्षेत्ररक्षक आहेत. फक्त औपचारिकता असेल कारण 40 धाबा 4 चेंडू मध्ये बनवायच्या आहेत. फक्त मॅच आपण पाहिली तर आता औपचारिकता केवळ औपचारिकता मैदानावरती आहे कारण मॅच पूर्णपणे जिंकली आहे. पूर्णपणे झुकली आहे. इथे 12-13 नागाव टीमच्या बाजूला. तर यावेळेस मात्र चेंडू बिगिट करतोय. पुन्हा एकदा फलंदाज यावेळेस महेश कमळेच्या बाणमध्ये षटकार येतोय. आता इथे या षटकाराला महत्व राहत नाहीये कारण असं म्हटलं जातं की वेळ गेली सत्ता गेली. आता मात्र सत्ता संपल्यानंतर इथे षटकार पाहायला भेटलाय. एकूण धावसंख्या आपण पाहतो तरी पण इथे पाहायला भेटते ती 34 रन 34 धाबा. 34 धाबेची अद्याप आवश्यकता. हा चेंडू सुरेख फटका. यावेळेस मात्र चेंडू जातोय बॅकवर्ड पॉइंट कडे. जोपर्यंत क्षेत्ररक्षकाने चेंडू अडवेल फेकेल तोपर्यंत फक्त सिंगल. कारण इथे औपचारिकता आहे. धावा घेता येत फलंदाज. आणि इथे केवळ 2 चेंडू शिल्लक असतील. औपचारिकता मैदानावरती गोलंदाज इथे संगमचा वापर केला शेवटच्या ओव्हरमध्ये. हा चेंडू सरळ समोरच्या दिशेला स्क्रीन समोर क्षेत्ररक्षक आलेत आणि झेल तिथे ड्रॉप झाला. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार.
थँक्यू डीसी. तर इथे मॅच पूर्णपणे गमवावी लागते धवलेपाडा टीमला, ज्या संघाने खूप चांगला खेळ पहिला मॅच मध्ये केला, मात्र दुसऱ्या मॅच मध्ये मोठं लक्ष होतं आणि गोलंदाजी खूप चांगली केली इथे नागाव टीमनं आणि ही मॅच जिंकली या मैदानावरती 12-13 नागाव टीमनं. आई गावदेवी 12-13 टीम इथे आपण पाहतोय. नागाव टीम अभिनंदन करूया, 2 मॅच